यानंतर वळूयात पुण्यातल्या बातमीकडे। पुण्यामध्ये देखील वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस सुरू आहे। मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये सुरू आहे आणि यामुळे आता वीज पुरवठा खंडित झालाय। शहरातील सकल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे। तर पुण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याची दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। रस्ते हे जलमय झालेले आहेत। अनेक ठिकाणी वीज पुरवठा देखील खंडित झाल्याचं पाहायला मिळतंय। जोरदार वाऱ्यासह या ठिकाणी पाऊस सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। पुण्यामधून रोहन कदम आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, पुण्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे। सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या पुण्यातल्या पावसाने 7 वाजेपर्यंत तरी थांबण्याचं नाव घेतलेलं नव्हतं। पुण्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने सायंकाळच्या सुमारास हजेरी लावली आणि याच पावसामुळे अनेक घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं। साधारणतः 6-6:30 वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दलाकडे तब्बल 17हून अधिकच्या झाडपडीच्या घटना ज्या आहेत त्या घडल्याची माहिती मिळालेली होती। तर अनेक रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये पाणी तुंबल्यामुळे अनेक वाहने देखील अडकून पडलेली पाहायला मिळत होती। पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये असणारा कसबा पेठ, सोमवारपेठ, नारायणपेठ या भागामधल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं समजत होतं। सोमवारपेठ आणि कसबा पेठ मध्ये असणाऱ्या अनेक झोपडपट्टी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच घरामध्ये कमरेपर्यंत पाणी, तर काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी घरांमध्ये पाहायला मिळालं होतं। त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश जो आहे तो व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। आधीच पुण्यामधल्या नालेसफाई झाले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोष व्यक्त होत असणारा कामावरून घरी न गेलेल्या लोकांनी महापालिकेच्या विरोधात चांगलीच बोंब या पावसामुळे मारलेली पाहायला मिळाली। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये अनेक रस्त्यांवरती या पावसामुळे पाणी साचलेलं चित्र पाहायला मिळालं। अगदी पुण्यातील कोथरूड मधल्या नळ स्टॉप येथील रस्ता असू द्या किंवा सिंहगड रोड रस्ता असू द्या, या संपूर्ण रस्त्यांवरती अगदी संपूर्ण गाड्या ज्या आहेत त्या पाण्याखाली असलेलं चित्र पाहायला मिळालं आणि यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली असलेलं चित्र देखील पुणेकरांनी आजच्या दिवशी अनुभवलं। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।